Greetings to you all in the matchless name of Jesus Christ our Lord. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्हातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा सुद्धा. A very warm welcome to all those who have joined us this time. आणि आज या वेळेला जे सगळेजण आम्हाला पाहतायत ऐकतायत त्यांचं सगळ्यांचं अगदी हार्दिक स्वागत करतो. I believe that you have all prepared yourself to hear God's word today. माझा असा विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी देवाचं वचन ऐकायला आपली तयारी केलीच असेल आज. God will surely open your eyes to his truth, आणि देव नक्कीच त्याच्या सत्याकडे तुमचे डोळे उघडेल and that truth will set you free. आणि ते सत्य तुम्हाला मोकळं करेल. Praise God. देवाला धन्यवाद. So don't be worried about anything. तर कुठल्याच गोष्टीची चिंता करू नका. Things will change. गोष्टी बदलतील. And when you are in Christ, things will change for the better. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्तात असता किंवा असाल त्यावेळेला गोष्टी चांगल्याकडेच बदलतात. There is always hope for those who trust in God. जी माणसं देवावर विश्वास ठेवतात ना त्या माणसांना नेहमी एक आशा असते. That is the silver lining for those who walk with God. आणि देवाबरोबर चालणारी जी माणसं आहेत त्यांच्यासाठी ही असलेली एक रुपेरी किनारच आहे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Joshua chapter 24 verse 15. यहोशुवाचा 24वा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन यावेळेला आपण काढणार आहोत. Joshua chapter 24 verse 15. यहोशुवा 24 आणि त्यातलं 15वं वचन. And if it seems evil to you to serve the Lord, choose for yourselves this day whom you will serve, whether the gods which your fathers served that were on the other side of the river, or the gods of the Amorites in whose land you dwell. But as for me and my house, we will serve the Lord. यहोशुवाचा 24वा अध्याय व 15वं वचन म्हणतं, किंवा यहोवाची सेवा करणे हे तुम्हाला वाईट वाटत असेल तर ज्याची तुम्ही सेवा करणार त्याला आज आपणासाठी निवडून घ्या. नदीच्या पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा ज्या अमोरांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांची सेवा तुम्ही करणार. मी व माझे घराणे आम्ही तर यहोवाचीच सेवा करू. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Now this is the grand story of a grand old man named Joshua. आता एक अतिशय वयोवृद्ध असा माणूस होता यहोशुवा. त्याची एक ग्रँड कहाणी आहे. And this man stands strong even at the age of 110. आणि हा यहोशुवा 110 वर्षाचा असताना सुद्धा अगदी खंबीर खडकासारखा उभा होता. And at this age of 110, आणि 110व्या वर्षी Joshua makes a very important statement to the people. 110व्या वर्षी यहोशुवाने लोकांना एक अतिशय महत्त्वाचं विधान केलं. And he let the people know आणि लोकांना त्याने कळवून दिलं what was the highlight of his blessed life. की त्याचं जे आशीर्वादी जीवन आहे त्यामागचा हायलाइट काय आहे. Why was he so blessed in तो his का life? इतका आशीर्वादित झालेला आहे त्याच्या या सगळ्या आयुष्यामध्ये. Because कारण the people in his day were serving God half-heartedly. त्याच्या काळातली जी कोणी माणसं होती ती देवाची सेवा अर्ध्या मरतुकड्या हृदयाने करत होती. In reality, it means they did not give God the first place. आणि वास्तविकतेत म्हणायला गेलं तर देवाला त्यांनी पहिली जागा किंवा प्रथम स्थान दिलेलंच नव्हतं. म्हणून त्यांच्याकडनं झालेली देवाची सेवा सुद्धा आत्ताच मी म्हटलं तसं अर्धी मरतुकडीच होती. And so he tells them, तर मग यहोशुवा त्यांना सांगतो, you choose this day whom you will serve. एक काम करा, तुम्ही लोक आजच्या दिवशी स्वतःच निवडा तुम्हाला काय करायचं आणि कुणाची सेवा करायची. You know, the world serves many things. जग अनेक गोष्टींची सेवा करतं. Some serve money, some serve people, some serve something else. जग आणि जगातली माणसं वेगवेगळ्या गोष्टींची सेवा करतात. कोणी माणसं आणि कोणा माणसांची करतात, कोणी पैशाची करतात. But Joshua says, पण यहोशुवा म्हणतो, I served wholeheartedly the living God. मी संपूर्ण हृदयाने जिवंत देवाची सेवा करत आहे. Amen. आमेन. And so choosing the one true God means our total, wholehearted commitment and devotion to God alone. तर एका खऱ्या देवाला आपण निवडल्यानंतर त्या एका खऱ्या देवाप्रित्यर्थ आपली संपूर्णतः एक कमिटमेंट किंवा करार हा असायलाच पाहिजे. It was not Joshua alone that served God, but his whole family served God. यहोशुवा एकटाच नव्हता की ज्याने देवाची सेवा केली, पण यहोशुवा आणि त्याच्या संपूर्ण परिवाराने देवाची सेवा केली. When the whole family is tuned to God, जेव्हा संपूर्ण परिवार अशा पद्धतीनं देवाशी जडलेला असतो 100% blessings has to fall in that family. त्याला 100% आशीर्वाद त्या घरावर त्या परिवारावर आलेच पाहिजेत.
God will send forth His blessings in abundance. आणि परमेश्वर त्याचे आशीर्वाद विपुलपणे तिथे पाठवेल. And that is how blessings followed Joshua. अशा पद्धतीनं यहोशुआच्या आयुष्यामागे जे आशीर्वाद आले 110 वर्षाचा असताना तो जे सांगत होता ते असंच. When Joshua shared this message to the people, यहोशुआने जेव्हा हा संदेश किंवा उपदेश लोकांना केला, he was a very old man. मी आत्ताच सांगितलं तो 110 वर्षाचा म्हणजे खूपच म्हातारा होता He was about to die. आणि आता जवळजवळ मरायचीच वेळ त्याची जवळ आलेली होती. But he lived a wholesome life, blessed life, peaceful life. पण एक भरघोस आशीर्वादित आणि शांतिमय जीवन जगला तो. Now, people who were with him आता जी माणसं यहोशुआच्या सोबत होती were all dead. ती सगळी वारली, मृत्यू पावली. His generation had gone away. यहोशुआची पिढीच अख्खी गेल्यासारखी होती. Some died prematurely, काही लोक त्यांच्या ठरलेल्या वेळे अगोदरच मेले others died due to sickness, आणि काही लोक असे होते की जे आजारी पडले आणि त्यात मेले and all because they disobeyed God. आणि वारले म्हणजे. आणि हे का? कारण की त्यांनी सर्वांनी देवाच्या आज्ञा मोडल्या म्हणून असं झालं. So when Joshua looked around, there was nobody of his generation. मग यहोशुआने जेव्हा अवतीभोवती पाहिलं त्याच्या लक्षात आलं की अरेच्या माझ्या पिढीतलं कोणी फारसं जिवंतच राहिलेलं Only नाहीये. Caleb was there. फक्त कालेब राहिलाय, बाकी कोणी फारसं दिसतच नाहीये. Why this happened? असं का होतं किंवा का झालं असं? And so he's seeing all the new generation standing before him. मग यहोशुआने पाहिलं की सगळी नवीन पिढी माझ्या समोर उभी आहे. Because years later, कारण खूप वर्षांपश्चात म्हणजे नंतर many years back, किंवा अनेक वर्षांपूर्वी 70 years back, 70 वर्षांपूर्वी he had made a very strong decision. 70 वर्षांपूर्वी यहोशुआने एक खंबीर निर्णय त्याच्या आयुष्यात घेतलेला होता That I will follow God. की मी देवामागे चालणार आहे. 70 years back. 70 वर्षांपूर्वी यहोशुआने हा निर्णय त्याच्या जीवनात घेतला When, खंबीर. when he was a young boy, आणि तेव्हा तो तरुण होता that time he decided. आणि त्या तारुण्यामध्येच त्याने ठरवलं की मी तर देवाच्या मागे चालणार आहे. Because he was a poor slave labor among the Egyptians. कारण मिस्री लोकांमध्ये तो एक गरीब बिचारा गुलाम मुलगा होता Because he was suffering the torture and poverty. आणि तोही त्या सगळ्या छळातनं आणि दारिद्र्यातनं जात होता. But पण the day he made his commitment to God ज्या दिवशी यहोशुआने हा करार देवाला केला and followed his mentor called Moses, आणि त्याचे जे वरिष्ठ होते मोशे नावाचे त्यांच्या मागे तो चालला त्यांचं अनुकरण करत, everything started changing in his life. सगळं त्याच्या जीवनात बदलायला लागलं. Say, you have to make your daily choices. असं ना तुम्ही दररोज आपल्या जीवनामध्ये जरा निवड करायला शिका, ती पण योग्य. Choosing God every day, आणि देवाला निवडा रोज. over and over and over in your life. परत 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 तेच करायचं. देवाला रोज जीवनात निवडायचं. Every day Joshua is to make a choice. रोज यहोशुआ ही निवड त्याच्या जीवनात करायचा I will serve God. आणि म्हणायचा रोज की मी देवाची सेवा I करणार. will live for God. मी देवासाठी जगणार. Until his last breath on this earth. आणि अगदी मरेपर्यंत बरं का, या भूतलावरती त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत यहोशुआने रोज नित्य नियमाने हे केलं की मी देवाची सेवा करणार. And Joshua set the example for the world to follow. आणि मग यहोशुआने एक उदाहरणच घालून दिलं संपूर्ण जगाला की जग त्याचं अनुकरण करू शकतं. Every plan that God had for Joshua was fulfilled in his life. आणि यहोशुआसाठी जी काही मग देवाची योजना होती ती त्याच्या जीवनामध्ये पूर्ण झाली. He was one of the most successful man in the Bible. आणि यहोशुआ म्हटलं तर बायबल मधला एक अतिशय यशस्वी असा माणूस म्हणायला हरकत नाही. He along with his family were most blessed. यहोशुआ आणि त्याचा परिवार फार आशीर्वादित लोक झाले बरं का. Because he said, not only me, but the whole family is serving God. कारण यहोशुआ म्हणाला फक्त मी नाही तर माझा संपूर्ण परिवार देवाची सेवा करत आहे. Because कारण of all the people there, जे सगळे लोक तिथे अवतीभोवती होते only he and Caleb and his family entered the promised land. त्याच्यामध्ये फक्त यहोशुआ, कालेब आणि ह्याचा परिवारच फक्त अभिवचन दत्त देशामध्ये गेला. म्हणजे यहोशुआ आणि त्याचा परिवार आणि कालेब एवढेच अभिवचन दत्त देशात गेले. Because they were the only two people who really believed in आणि God. दोनच माणसं अशी उरली होती की जी खरोखर देवावरती विश्वास ठेवून चालत होती. And Joshua was 100% successful. आणि यहोशुआ तर त्याच्यामध्ये अगदी 100% यशस्वी होता. What is the mystery of his success? काय बरं रहस्य असेल हो यहोशुआच्या या एवढ्या मोठ्या यशामागचं? Right at the beginning of his career, अगदी त्याच्या करिअरच्या प्रारंभी किंवा सुरुवातीलाच when Moses died, मोशे जेव्हा वारला त्याचा वरिष्ठ, God told him one thing. एक गोष्ट देवाने त्याला सांगितली. In Joshua
chapter 1, verses 3 to 9. यहोशुआचा पहिलाच अध्याय आणि त्यातलं 3 ते 9 वचन तुम्ही पहा. God said, देव म्हटला त्याला I will give you every place you walk on. की मी तुला ना ज्या प्रत्येक जागेवर तू चालशील ती जागा देईन. Just as I promised Moses, I'm promising you. जसं मी मोशेला अभिवचन दिलं होतं तसं तुलाही अभिवचन देत आहे. But since now Moses is dead, पण आता मोशे निधन पावल्यामुळे I will make you successful. मी तुला यशस्वी करीन यहोशुआ. You will take all the territory that I show you, आणि जी सगळी जागा प्रदेश मी तुला दाखवणार आहे तो सगळा तू तुझ्या ताब्यात घेणारच आहेस. and no one will be able to stand up against you आणि कुणालाही तुझ्या विरुद्ध उभं राहायला जमणार नाहीये. as long as you live. जोपर्यंत तू जिवंत आहेस You will तोपर्यंत. be an overcomer. आणि तू विजयीच राहशील, तू मात करणाराच राहशील. Why? का? Because I will be with you. कारण मी तुझ्या संगती राहीन यहोशुआ. Just I was with Moses, I shall be with you. जसा मी मोशे संगती होतो तसा मी तुझ्या संगती राहीन. I will never leave मी you. तुला कधी सोडणार किंवा अंतर देणार नाही. I will never forsake आणि you. लक्षात ठेव बेटा मी कधी तुला टाकणार नाहीये. Be strong and be very courageous. बलवान हो, धैर्य धर. You will lead these people to the promised land. तू या लोकांना अभिवचन दत्त देशाकडे घेऊन जाणार आहेस. But see that you don't turn to the left nor the right. पण एक खबरदारी मात्र जरूर घेशील यहोशुआ, डावीकडे उजवीकडे वळू नको बर का. Then you will have success everywhere you go. त्याच्यानंतरच तू जिथे जाशील तिथे तुला यश मिळेल. This is all God telling Joshua. सगळं देवाने यहोशुआला बसून सांगितलं की बेटा मैं बोल रहा हूं तू सुन ले. This is God talking to Joshua. आणि देव डायरेक्ट यहोशुआशी बोलत होता की मी सगळं करीन पण तू असं असं करायचं मग मी करीन. Never stop reading the Bible. बायबल वाचायचं कधी थांबू नकोस. Day and night you must meditate on the Bible. दिवस आणि रात्र बायबल मधल्या वचनांवरती तू मनन कर. You must think about what it says. आणि बायबल मध्ये काय लिहिलंय, देवाचं वचन काय म्हणतं त्याच्यावरती तू मनन कर. Make sure that you do everything that is written in the Bible. आणि 100% ही खात्री कर की बायबल मध्ये जे लिहिलंय ते तू पूर्ण करावंस. Then things will go well with you त्याच्यानंतर मग तुझं कल्याण होईल and you will have great आणि success. नक्की तुला फार मोठं यश मिळेल. Praise God. असं सगळं देवाने यहोशुआला पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलं And Joshua followed it. आणि यहोशुआने त्याचं पालन सुद्धा केलं. This is the mantra, the secret mantra for all mankind. हाच मंत्र आहे. खरं म्हटलं तर संपूर्ण मानव जातीसाठी असलेला हा मंत्र आहे. If you want to have a breakthrough in your म्हणजे life, खरोखरच तुम्हाला जर जीवनामध्ये एक नवीन कोरी सुरुवात आणि यश हवं असेल, if you want to have success in your life खरोखर म्हणजे मनस्वी जर तुम्हाला यश हवं असेल and live long like Joshua, आणि दीर्घायुष्य यहोशुआ सारखं हवं असेल की तो पठ्ठा 110 वर्ष जगला, then follow this. तर ह्याचं तुम्हाला अनुकरण करावं लागेल, And I promise you पालन करावं लागेल. आणि मी वचन देतो that तुम्हाला you will never live in lack. कधी 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 तुम्हाला आयुष्यात काही म्हणून कमी नाही पडणार. Joshua यहोशुआ never was defeated in his life. कधीही पराजयी झाला नाही त्याच्या जीवनात. यहोशुआ Never. कधी नाही, कधी म्हणजे कधीच नाही. He went and conquered all the land that God had promised him and the children of Israel. आणि देवाने जे काही अभिवचन त्याला दिलेलं होतं की जो प्रदेश मी तुला देणार आहे, इस्रायली मुलांसाठी देणार आहे, त्या प्रत्येक जागी जाऊन ह्याने विजय घेतलाच. Most of the lands he conquered. आणि अगदी जास्तीत जास्त प्रदेशांवरती त्याने जाऊन मात करून विजय हातात घेतला. Where is the land now? आता तो सगळा प्रदेश कुठे आहे? It is the land of Israel. इस्रायल देश ज्याला म्हणतात ना तो प्रदेश आहे. इस्रायल देश त्याचं नाव आहे. I have tread on that land with my own feet and I have seen the great miracle that God wrought for Joshua and through Joshua. माझ्या स्वतःच्या पायांनी ती जमीन मी चाललेलो आहे आणि मी पाहून आलोय की काय चमत्कार देवाने केले यहोशुआसाठी आणि यहोशुआद्वारे. Yes, I could see the faithfulness of God. म्हणजे सगळीकडे देवाचा विश्वासूपणाच दिसून आला मला तिथे. I could see the faithfulness of and devotion and dedication of Joshua. आणि सगळीकडे मला तिथे यहोशुआ किती करारी होता, किती समर्पित होता, किती विश्वासू होता देवाशी हेच दिसून आलं. When Joshua challenged the new generation, आणि मग यहोशुआने जेव्हा नवीन पुढच्या पिढीला आव्हान केलं, he said, people, as I followed God, you also follow God. तेव्हा तो पुढच्या पिढीला म्हणाला गोळा करून, हे सगळ्यांनी माझ्याकडे बघा आणि जसं मी देवामागे चालत आलोय तसं तुम्ही सगळ्यांनी देवामागे चाला रे. In Joshua 24:24 he said, यहोशुआ 24:24 मध्ये म्हटलं बघा त्याने. and the people said to Joshua, आणि मग लोक यहोशुआला म्हणाले, the Lord our God will we serve and his voice will we obey. मग लोकांनी यहोशुआला सांगितले, यहोवा आमचा देव याचीच आम्ही सेवा करू आणि त्याचीच वाणी आम्ही सुद्धा ऐकू. This was their commitment to God. हा करार तेव्हा मग त्या पिढीनं, त्या पुढच्या नवीन पिढीनं, त्या लोकांनी देवाशी केला. Because when they saw around them, कारण की जेव्हा त्यांनी अवतीभोवती नजर टाकली, they saw त्यांनी पाहिलं that their parents were dead, relatives were dead, the old generation were dead. आणि या नवीन पिढीनं जेव्हा अवतीभोवती बघितलं त्यांच्या लक्षात आलं की आपले आईबाप वारले, आपले वाडवडील सगळेच आता वारलेले आहेत, ती जुनी पिढीच सगळी मेली, आपणच आता आहोत.
The only old generation is Joshua. आणि जुन्या पिढीतला हा यहोशुआच एक राहिलेला आहे, अपना लीडर ही एक बचा है, बाकी तो सारे गए. Say, what does it show? म्हणजे याचा अर्थ काय The लागतो रे? people realized याचा अर्थ असा लागतो की त्या नवीन पिढीला कळलं that our parents, our relatives, and the generation of Joshua perished in the wilderness आपले because पालक they did आपले not obey God. नातेवाईक आपले पालक आपले नातेवाईक आणि यहोशुआची सगळीच पिढी मरण पावली रानात, कारण की त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या. And हे त्या that's नवीन why पिढीला कळलं आणि म्हणून This generation said, मग ही पिढी म्हणाली त्याला we will commit ourselves fresh to God. की यहोशुआ सर, तुम्ही म्हटलात तसं आम्ही अगदी नवीन रीतीनं आमचं जीवन आज देवाला समर्पित करतो We want to be like you. आणि आम्हाला तुमच्यासारखंच बनायचं आहे यहोशुआ. And what did God do in return? आणि मग देवाने परतफेडीत काय केलं? Bible says देवाने परतफेडीत असं केलं, बायबल म्हणतं in Deuteronomy 32 verses 13 and 14, अनुवाद 32 त्यातलं 13वं आणि 14वं वचन असं सांगतं. He made them ride on the highest places in the land. अनुवाद 32, 13 आणि 14 त्याने मोठमोठ्या जागांवरती त्यांना जायला लावलं. He gave them butter and milk from the herds of the flock. अगदी त्यांना उत्तम उत्तम पदार्थ खायला घातले. He fed them with the fattest of lambs and goats. अनुवाद 32, 13 आणि 14 त्याने त्याला पृथ्वीच्या उंच उंच स्थानांवर स्वार करून चालवले. त्याने शेताचे उत्पन्न खाल्ले. त्याने त्याला खडकातनं मध, गारेच्या खडकातनं तेल चोखवले. He fed them with the fattest of lambs. खिलाराचे लोणी, कळपांचे दूध, कोकरांच्या व बाशानाच्या He मेंढ्यांच्या gave them the बोकडांच्या best of मांद्यासहित Bashan's rams. उत्कृष्ट गव्हासहित त्यांनी ते खाल्लं. He fed them with the finest wheat. अगदी म्हणजे उत्कृष्ट गहू सुद्धा त्यांना खायला घातला. He brought honey out of the rock. आणि खडकातनं मध त्यांच्यासाठी त्याने बाहेर काढलं. He brought out oil of the stones. आणि अगदी खडकांमधनं तेल बाहेर काढलं त्यांच्यासाठी. Have you ever heard असं bringing कधी कुठे oil from तुम्ही ऐकलेलं आहे? stones? खडकातनं तेल बाहेर आलं, खडकातनं पाणी बाहेर आलं. Have you असं ever तुम्ही heard? पाहिलंय? ऐकलंय कधी तुम्ही असं खडकातनं तेल पाणी वगैरे बाहेर पडतं आणि लोकांना मिळतं? मी तर नाही कधी ऐकलं, God can do it. पण देव करू शकतो. अनुवाद 32, 13 आणि 14 जे लिहिलंय ते सगळं देवाने मग यहोशुआला वचन दिलं होतं, त्या पद्धतीनं केलं. Bible says in Exodus 23:25, निर्गम 23 आणि त्यातल्या 25व्या वचनात बायबल असं म्हणतं, if you serve the Lord your God, he shall bless your bread and your water. तुम्ही तर यहोवा तुमचा देव याची सेवा करा, तो तुमच्या भाकरीला आणि तुमच्या पाण्याला आशीर्वाद देईल. And God says, I will take sickness away from the midst of you. बरकत देईल, बरकत. आणि देव म्हणतो की तुमच्यातनं आजार पाजार मी घालवूनच टाकीन. God requires nothing from you. देवाला तुझं काही नकोय बेटा. You cannot offer candles and garlands and flowers to please him. काय देणार तुम्ही देवाला? तुम्ही देवाला मेणबत्त्या, हार, फुलं देऊन काही प्रसन्न करू शकता का? Yes, it is one way of expressing your love to him. आणि अर्थातच देवाप्रित्यर्थ आपलं प्रेम आहे किंवा देव आपल्याला आवडतो, ते प्रेम व्यक्त करायला आपण त्या मेणबत्त्या वगैरे लावतो, ती एक गोष्ट वेगळी. But yet he is not hungry for them. पण देव काही त्या मेणबत्त्यांना आणि हार फुलांना भुकेला नाहीये, हे लक्षात घ्या. What does he need then? देवाला मग कशाची गरज आहे हो? He needs your heart. देवाला काय हवंय? देवाला तुझं हृदय हवंय. He needs your heart. देवाला तुझं हृदय हवंय की हृदयाचा कब्जा मला दे. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Proverbs 23 verse 26, नीतिसूत्र याचा 23वा अध्याय आणि त्यातलं 26वं वचन, my son, give me your heart. माझ्या मुला तुझं हृदय मला दे. May your eyes delight in my ways of wisdom. तुझे डोळे माझ्या मार्गाच्या ठायी आनंद पावोत. Praise God. नीतिसूत्र 23:26. What was Joshua doing? यहोशुआ काय करत होता? Serving God. यहोशुआ देवाची सेवा करत होता. How was he serving God? बरं, यहोशुआ देवाची सेवा कशी करत होता? Worshipping God, यहोशुआ देवाची सेवा आराधना करून करत होता. leaning on God, यहोशुआ देवाचा आधार घेऊन जगून त्याची सेवा करत Trusting on होता. God. यहोशुआ देवावर विश्वास ठेवून त्याच्या मागे चालत होता. loving God, देवावर प्रेम करत होता. pleasing God, देवाला प्रसन्न करत होता. living for God, देवासाठी जगत होता. देवाला आवडेल ते करत होता. keeping his main focus on God, आणि यहोशुआचा मेन फोकस, लक्ष, हेतू सगळं देवच होता. believing in God. आणि देवावर विश्वास ठेवत जगत राहिला तो. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Bible says in Deuteronomy 10 verse 12, अनुवाद 10वा अध्याय आणि त्यातल्या 12व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, what does the Lord your God require of you but to fear the Lord your God, to walk in all his ways, to love him and to serve the Lord your God with all your heart and with all your soul. तुझ्या देवाला तुझ्याकडनं काय हवंय? तुझ्या देवाला तुझ्याकडनं हेच हवंय की संपूर्ण हृदयाने तू देवाचे भय बाळग आणि देवामागे चाल. Praise God. देवाला धन्यवाद.
Because God said कारण देव बोललाय. in Deuteronomy 11:13 to 15, अनुवाद 11, 13 ते 15. it shall come to pass if you diligently hearken to my commandments, which I command you this day, to love the Lord your God and to serve him with all your heart, with all your soul. And if you worship him, then he will send the rains in their proper seasons, so you can harvest crops of grain, grapes for wine, and olives for oil. He will give you green pasture land for your cattle to graze in, and you yourself will have plenty to eat. अनुवाद 11, 13 ते 15. आणि असे होईल की तुम्ही आपल्या सर्व हृदयाने व आपल्या सर्व जीवाने यहोवा तुमचा देव याच्यावर प्रीती करायला आणि त्याची सेवा करायला ज्या आज्ञा मी आज तुम्हाला आज्ञापितो त्या जर तुम्ही यज्ञपूर्वक ऐकाल तर मी तुमच्या देशाचा पाऊस, पहिला पाऊस व मागचा पाऊस त्याच्यावेळी देईन. म्हणजे तू आपले धान्य व आपला नवा द्राक्षारस व आपले तेल गोळा करशील आणि मी तुझ्या गुराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत देईन आणि तू खाऊन तृप्त होशील. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. What a respect Joshua had. म्हणजे किती आदर होता यहोशुआच्या, लक्षात येते का? Who brought him respect in the eyes of the people? बर लोकांच्या नजरेमध्ये कोणी आदर आणला त्याला? God. देवाने यहोशुआला आदर सन्मानप्रद करून ठेवलं. When you worship God, honor comes from the people. आपण देवाची आराधना केली की आपल्याला लोकांकडनं ज्याला आपण इज्जत म्हणतो ती मिळते. Because कारण God told Joshua देव यहोशुआला म्हणाला, in Joshua 3:7, यहोशुआ 3 अध्याय आणि त्यातलं 7वं वचन, this day I will start to magnify you in the sight of all Israel, आजपासून संपूर्ण इस्रायलच्या समोर मी तुला मोठं करीन. that you may know that as I was with Moses, so I will be with you. आणि यहोशुआला म्हणाला, आजच्या दिवशी मी तुला सर्व इस्रायलाच्या दृष्टीपुढे थोर करण्यास आरंभ करीन, अशासाठी की जसा मी मोशे संगती होतो तसाच मी तुझ्या संगती असेन, असे त्यांनी समजावे. यहोशुआ 3:7. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Me and my wife, we have served the Lord for more than 30 years. मी आणि माझ्या बायकोनी आज 30 वर्षाहून जास्त देवाची सेवा केली बरं का, आणि यशस्वी रीतीने केली असं म्हणायला हरकत नाहीये. मी म्हणते That's why God gave us success, म्हणून देवाने यश दिलं magnified my name before the people. आणि लोकांसमोर माझं नाव जे काही थोडंफार आज मोठं करून देवाने ठेवलंय ते याच पायी ठेवलंय. Because we had decided का आम्ही ते ठरवलंच होतं, we will serve the Lord. करा नाही तर मरा, पण आपण तर देवाची सेवा करूनच मरायचंय. If you want elevation, तुम्हाला जर खरोखर उन्नती, बढती वगैरे हवी असेल, then trust on the living God. नावं करायची असतील तर जिवंत देवावरती विश्वास ठेवावा लागेल. Because if you serve the Lord, कारण तुम्ही जर देवाची सेवा केली ना, He will make you the head, not the tail. देव तुम्हाला मस्तक करेल, शेपूट नाही. You will be above, you will never be below. तुम्ही वरच असाल, कधी खाली नाही. Because unto God belongs the issues of death. कारण देवाच्या मालकीचंच आहे सगळं. मृत्यू कडून येणारे प्रवाह पण देवाच्याच मालकीचे आहेत. Unto God belongs the promotion. देवाच्या मालकीचंच आहे. बढती, उन्नती देवाकडनंच येते. He said promotion does not come from the east nor from the west, but God is the देव judge. म्हटलंय ना, पूर्वेकडनं पश्चिमेकडनं बढती येत नाही, तर देव न्याय करतो. He will- देणारा दाता तोच आहे. He will raise some up, He will pull down somebody देव else. काहींना वर आणेल, काहींना खाली टाकेल. Praise God. देवाला धन्यवाद. देव आहे तो. He will open up the windows of heaven to bless you. आणि स्वर्गाच्या खिडक्या उघडेल तुम्हाला आशीर्वाद द्यायला. As Jacob met the angels, you will be meeting angels who will help you all the जसं time. याकोब देवदूतांना भेटला तसं तुम्ही पण कदाचित देवदूतांना भेटाल जे तुम्हाला सहाय्य करतील. Divine interventions will come from God. आणि दैवी मध्यस्थी देवाकडनं तुमच्यासाठी होईल. यू नेव्हर नो. Everything will work out together for your good. आणि सगळं सरते शेवटी तुझ्या चांगल्याकडे मात्र नक्की होईल, कारण लिहिलंय. Many spend so much time in choosing what career they will make. पण अनेक माणसं काय करतात की आता मी कुठलं करिअर निवडू, मी कुठलं करिअर निवडू, मी कुठलं करिअर निवडू, हा निर्णय घेण्यामध्ये इतका वेळ लावतात. Which field I will enter into. कुठल्या क्षेत्रात जाऊ, मी काय बनू, कुठल्या क्षेत्रात जाऊ, मी काय बनू. Yes, there are many other important decisions to make. आणि अर्थातच आयुष्य म्हटलं की आयुष्यामध्ये इतर अनेक महत्वाचे निर्णय वेळोवेळी घ्यायला लागतात. But look at Joshua. पण यहोशुआ बघा, He was the leader of a nation यहोशुआ एका देशाचा पुढारी होता and he was about to die. आणि आता मरायला टेकला होता, म्हणजे कधीही मरेल तो. But he emphasized पण त्याने जोर देऊन हे सांगितलं, that choosing God is the most important and the most primary thing of every other choices you make in this जोर world. देऊन मात्र त्यावेळेला त्याने ही एकच गोष्ट सांगितली की सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही देवाला निवडा, ते फार महत्वाचं आहे आणि तो एकमेव महत्वाचा निर्णय. Because- पहिलं ते करा, बाकीचं होईल. Yes, because Joshua knew कारण यहोशुआला माहिती होतं without choosing to serve God देवाची सेवा करायचं निवडल्याशिवाय along with your families,
तू तुझा परिवार यांच्यानिशी तू देवाची सेवा करणं निवडल्याशिवाय all other matters, no matter how important they may sound, बाकीच्या सगळ्या गोष्टी किती जरी महत्वाच्या वाटल्या दिसल्या वगैरे, whatever, good leaders, good nation, and prosperity in the nation, prosperity in other म्हणजे areas, त्या बाबतीत काही असो की चांगला देश, त्या चांगल्या देशातली चांगली समृद्धी, चांगल्या देशातले चांगले पुढारी, it will all be meaningless. त्या सगळ्याला अर्थ नाही राहतो. जसं मी नेहमी म्हणते की पहिली गोष्ट नेहमीच पहिला हा देव निवडायलाच हवा, बाकीचं एव्हरीथिंग फॉलोज. Yes. You and your family first. पहिलं तू आणि तुझा परिवार ते निवडा. You and your family first should choose God. Everything will fall into place. तसं पहिलं तू आणि तुझ्या परिवाराने देव निवडायला पाहिजे. बाकीचं सगळं अगदी बरोबर जिक्सॉ पझल मध्ये कसे सगळे ते पार्ट्स बसतात तसं बसेल. Praise God. देवाला धन्यवाद. And then all your labors will be fruitful. आणि मग तुम्ही जी काही मेहनत करता ना प्रभूसाठी त्यालाही फळ येईल हो. You dig anything, you will get gold. कुठेही खोद तुला सोनच लागेल. पण ही पहिली गोष्ट न करता गोष्टी केल्या की गाडी गडबडते. Praise the Lord. Today you dig for gold, you get stones. आज तुम्ही सोन्यासाठी खोदताय, दगड घेऊन येताय, But when you have God, you dig for stones, you will get gold. पण देव आपल्या बरोबर असला की आपण दगड म्हणून खोदतोय आणि सोनं हाताशी लागतंय. Because that is the miracle of God. पण तो देवाने केलेला चमत्कार असतो. म्हणजे काही गोष्टी देवच करू शकतो, त्याला देवच लागतो. Because कारण after our first parents Adam and Eve sinned, आपले जे प्रथम पालक होते आदाम आणि हवा, त्यांनी पाप केल्यानंतर God said देव बोलला in Genesis 4 verse 12, उत्पत्तीचा 4 अध्याय 12व वचन, from now on when you till the ground, आतापासून यापुढे जेव्हा तुम्ही जमिनीची मशागत कराल it shall not yield its full strength. त्यातनं ना संपूर्ण कुवतीत आता फळ मिळणार नाहीये तुम्हाला, कारण घोटाळा झालेला आहे तुमच्याकडनं. The more you dig, you will not get anything. तुम्ही जमिनीची मशागत कराल तेव्हा आपले सत्व यापुढे तुम्हाला दिले जाणार नाहीये. That means what you sow, you don't reap. याचा अर्थ जे काही तुम्ही पेरता ते तुम्ही कापत नाहीये. पेरलं पण कापलंच नाही. See? पदरी काही पडेच ना हो. You work hard, you don't earn. अहो मी खूप कष्ट केले पण काही कमवतच नाहीये मी. You work like an elephant, eat like an ant. हत्तीसारखी मेहनत करून मुंगीसारखं खाताय, अशी जर समजा गत This आहे is the life. तर हे जीवन ऐसे नाव ह्यालाच आहे. But if you have God in your life, पण तरीही जीवन ऐसे नाव या जीवनाला असूनही तुम्ही जर देव आपल्या बाजूनी याच जीवनात ठेवलात life will be changed. तर आयुष्य बदलेल हो. हे जीवन बदलेल. That's why Jesus came on this earth, म्हणून तर येशू या भूतलावर आले, to remove the curse. शाप काढून टाकायला कारणाने आलेत येशू. Jesus took the sins of all mankind, died on the cross of Calvary, rose again on the third day. या भूतलावरती येशू आले, संपूर्ण मानवजातीचं पाप येशूनी स्वतःवर घेतलं, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले, तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. Praise God. हा तारणाचा संदेश देवाला धन्यवाद. And when you listen to Jesus, when you have Jesus in your life, आणि आता हे पुनरुत्थित येशू जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात घेता, आत्मसात करता, ग्रहण करता, त्यांचं ऐकता, whatever work you do, मग ज्या कुठल्या कामाला तुम्ही हात घालता ना it will yield its best. त्या कामातनं मग असं सफलता मिळेल ना तुला, इतकं म्हणजे 100 पट हाताला लागेल. Because Bible says in Genesis 27 verse 29, कारण की उत्पत्तीचा 27वा अध्याय आणि त्यातल्या 29व्या वचनात बायबल म्हणतं, God said, then people will serve you. They will bow down before you. Cursed shall everyone be that curses you, and blessed shall everyone be who blesses you. मग लोक तुझी सेवा करोत, राष्ट्रे तुला नमोत, तू आपल्या भावांवर अधिपती होवो, तुझ्या आईचे मुलगे तुला नमोत, तुला शाप देणारा प्रत्येक जण शापित होवो, तुला आशीर्वाद देणारा प्रत्येक जण आशीर्वादित होवो. उत्पत्ती 27 त्यातलं 29वं वचन. हे सगळं केल्याने हे सगळं मिळतं. Bible says in Proverbs 12:11, नीतिसूत्र 12:11 बायबल म्हणतं, he that labors shall be satisfied with bread, but he that follows vain persons shall have poverty. जो आपली भूमी राबतो तो अन्नाने तृप्त होईल, परंतु जो निरर्थक गोष्टींच्या मागे लागतो तो बुद्धी होईल, बुद्धिहीन, बुद्धिभ्रष्ट होईल. नीतिसूत्र 12:11. Bible says in Genesis 31 verse 6, उत्पत्ती 31:6 बायबल म्हणतं, there are people who serve in the world with all their power, but it doesn't yield any benefit. उत्पत्तीचा 31वा अध्याय 6वं वचन बायबल म्हणतं, मी आपल्या सर्व शक्तीने तुमच्या बापाची चाकरी केले, पण त्यांच्या पदरी काही पडत नाही. असेही काही लोक असतात. Yes, this happens. होतं असं. म्हणजे काही लोक जीवानिशी सगळं करतात पण पदरात काही पडत नाही. That God is about to change everything for you. पण देव मात्र आता तुमचं सगळंच बदलायला तयार आहे बरं का. He will reverse everything for you. सगळं उलट करेल देव तुमच्यासाठी. Come to Jesus. येशूकडे या. Enough of trying and
finding things on बास your झालं ना own. आता प्रयत्न 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 आणि स्वतःवरती संघर्ष आणि डोकेफोड आता बास झाले. Bible says, बायबल म्हणतं you earn enough money, but you put into pockets which have holes. तुम्ही पैसा पुरेसा कमवताय परंतु तुम्ही तो पैसा अशा खिशात घालताय ज्या खिशाला भोक आहेत. Yes, look at the people. The morning sees them rise before they are rested. लोकांची जीवन बघा ना की लोक सकाळी किती लवकर उठतात म्हणजे अगदी त्यांचा पूर्ण विसावा सुद्धा घेऊन झालेला नसतो आणि दे आर अप गॉन टू वर्क उठले गेले. पण The evening sees them toiling long, संध्याकाळपर्यंत त्यांची मेहनत 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 चाललेलीच असते. and yet they eat the most commonest food. आणि तरी सुद्धा जेवायला बसताना अगदी साधी भाकर खातात म्हणजे असं काही लॅविश वगैरे पण खात नाहीत थाटामाटाचं. Live sparingly. आणि जगतात सुद्धा एकदम म्हणजे मूठ आवळूनच असं सढळ हाताने काही नसतं. Eat bread of sorrows, आणि दुःखाचीच भाकर खातात एवढे कष्ट करून. for they fear daily bread will fail them. कारण त्यांना भीती वाटत असते की नाही कुठेतरी मला या रोजच्या भाकरीत पण अपयश येते बहुतेक. But they will never turn to God. पण मग एवढं सगळं आहे ना तरी देवाकडे वळणार नाही तो. Bible says in Psalm 127 verse 2, स्तोत्र 127 आणि त्यातल्या दुसऱ्या वचनामध्ये बायबल असं म्हणतं it is vain for you to rise up early and to sit up late and to eat the bread of anxious toil, for he gives blessings to his beloved in sleep. स्तोत्र 127 आणि त्यातलं दुसरं वचन तुमचे झुंजूर का उठणे आणि उशिराने विसावा घेणे कष्टाची भाकर खाणे हे सगळे व्यर्थच आहे. कारण अशीच तो आपल्या प्रियास झोप देतो किंवा झोपेतही तो त्याच्या प्रियांना देतो. Praise God. Today I have reached that stage where the youth blood is no more in me. आता आज मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावरती येऊन पोचलोय की जिथं माझ्या अंगात आता तारुण्याचं सळसळतं रक्त आता नाही राहिलं. And now I know it will be foolish to talk of making it on my own. आणि आता मला माहिती आहे अगदी अजून वाढत्या प्रमाणात माहिती आहे की मी माझ्या स्वतःवरती करून घेईन आणि बघून घेईन हे मी म्हणणंच मूर्खासारखं होईल. In fact, today I know I need him more than I have ever needed him उलट before. पक्षी आता तर मला अजून वाढत्या प्रमाणात असं वाटतं की मला देवाची अगोदरपेक्षाही जास्त गरज आहे. Amen. आमेन. Yes. की नाही होऊच शकत नाही माझं देवाशिवाय हे तर अजून वाढत्या प्रमाणात जसं मी वयाने वाढतोय तसं हे वाढतंय. Not only that, आणि इतकंच नाही this pandemic also has opened my eyes more further. या महामारीनं सुद्धा माझे डोळे अजून असे लख्ख उघडे केलेत How much more we need Jesus. की बापरे आपल्याला येशूंची किती जास्त गरज आहे. आणि पास्टर पीटरांचं असं आहे तर आपलं काय म्हणायचं असंच असायला पाहिजे. Science has failed. शास्त्र कुठेच काम करेना विज्ञान शास्त्र कुठेच काम करेना. No cure for this virus. उपाय सापडेना या महामारीचा आणि या विषाणूचा. Only booster vaccination is given. बूस्टरचं वॅक्सिनेशन फक्त देत आहेत असं अशी लस टोचतायत की ज्यातनं रोगप्रतिकारक शक्ती माणसाची वाढेल. उपाय संपूर्णतः अजून आलेला नाही. No cure. उपाय अजूनही या विषाणूचा अजून आलेला नाहीये. This is just one virus that played havoc. आणि आता हा एकच असा विषाणू आहे ज्याने इतका मोठा गोंधळ घातला. तो पुढे काय What if 10 virus comes? तुम्ही विचार करा पुढे काय असे 10 विषाणू आले तर काय होईल आपलं. All our education is proving nothing. सगळ्या डिग्र्या बिग्र्या शिक्षण काय सिद्ध होतंय त्यातनं काही नाही. Man is running helter skelter today. मनुष्य आज एवढ्यातच सैरावैरा धावायला लागलाय. We need God. आपल्याला देवाची गरज आहे जे मी नेहमी म्हणते. शेवटी देव हा लागतोच. ही मेरा पंचलाईन आहे. All pride is gone. सगळा गर्व निघून जातो रे. All pride is gone. सगळा गर्व निघून जातो. All vain babbling is gone. उगीच व्यर्थ बडबड स्वाभिमान अभिमान गर्व सगळं एकाच घरातलं सगळं जातं. All haughty talk is gone because we have put a mask on our mouth. सगळ्या गरम गरम चर्चाही आता बंद झाल्या आहेत का कारण तोंडच बंद झालीत मास्क लावून. All proud talk is gone because God has put a mask on our face. सगळे म्हणजे घमेंडी स्वाभिमानी अभिमानी बोलणंही बंद झालं कारण देवानी मास्क लावून टाकला तोंडा. आजकल कुछ टॉपिक ही मिल रहे नहीं रे बात करने के. वो मुंह ही बंद हो गया. टॉपिक है बट मुंह बंद किया प्रभु ने. Bible speaks of Peter the fisherman. बायबल ना पेत्र जो मासेमारी करणारा त्याच्याविषयी बोलतं. He left everything to follow Jesus. या पेत्राने येशून मागे चालायला बरं का सगळं सोडलं. He loved Jesus. कारण ना पेत्राचं येशूंवर खूप प्रेम बसलं. He and his brother Andrew gave their lives to Jesus. पेत्राचा सख्खा भाऊ होता अँड्रू आणि त्या दोघांनी अँड्रू आणि पीटर दोघांनी आपलं जीवन येशूंना दिलं. Like I and my brother Andrew, we gave our lives to Jesus. जसं मी आणि माझा भाऊ अँड्रू आम्ही दोघांनी आमचं जीवन येशूंना दिलेलं आहे. We are so happy for it. खूप आनंदी आहोत आम्ही. क्वाईट सॉर्टेड शेवटी. हालेलुया. The whole family is
believing in the आणि Lord. आमचा पूर्ण परिवार प्रभू येशूवरती विश्वास ठेवतो. I'm so happy. मी खूप आनंदी आहे. My elder brother was a priest. माझा थोरला भाऊ याजक होता, प्रीस्ट होता. My twin brother is a माझा pastor. जुळा भाऊ पास्टर आहे. All believers. सगळे बिलीवर आहेत माझ्या परिवारात. My येशूवर sister विश्वास and her ठेवणारे. husband, they are pastors. माझी बहीण आणि माझ्या बहिणीचे मिस्टर सुद्धा पास्टर आहेत. Andrew and his wife, they are with us. अँड्रू आणि अँड्रूंची मिसेस माझ्या बरोबरच काम All करतात मीडियामध्ये. believers. सगळे बिलीवर आहेत. आणि पुढची पिढी पण सगळी आमची बिलीवर आहे. Some kind of goodness God saw in my mother and my father. काहीतरी कुठेतरी काहीतरी चांगुलपण माझ्या देवानी माझ्या आईत बघितलं असेल Yes. की हे झालं. My mother was a very dedicated woman, माझी आई ना खूप समर्पित स्त्री होती. God-fearing woman, खूप देवाला घाबरून जगणारी स्त्री, loving woman. प्रेमळ स्त्री. One lady, she raised all 5 of us. एकटी राहिली. त्या एकटीनं आम्हा 5 भावंडांना मोठं केलं कसं ते तिलाच माहिती. She was not working. ती काय कुठे कामाला नव्हती, काय नोकरी करिअर वगैरे काही प्रकार नव्हता. With a pension, she raised us up. पण पेन्शन मिळायचं, त्या पेन्शन मध्ये तिने आम्हा 5 भावंडांना मोठं केलं. Today she is in heaven. आज ती Praise God. स्वर्गात आहे. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. And so Peter and Andrew, when they gave their heart to Jesus, they were never put to shame. तर पीटर आणि अँड्रू बायबल मधले जे आहेत त्यांनी सुद्धा जेव्हा येशूंना आपलं जीवन दिलं त्या पश्चात ते कधी लज्जित झाले नाहीत, अपमानित झाले नाहीत. Because every tough time was met with a miracle. कारण की प्रत्येक अवघड समस्या जी काही त्यांच्या जीवनात आली तिथं तिथं देवाने त्यांच्यासाठी चमत्कार केला. Every tough time I go through, I have a miracle. तसं माझ्याही जीवनात जेव्हा केव्हा काही अवघड अशा प्रसंगातनं मी जातो देव तिथे येऊन चमत्कार करतोच. That is the privilege we have. हे भाग्य आपल्याला देवानी प्राप्त करून दिलंय. हे सुदैव आपल्याला देवानी दिलंय. If we walk with Jesus, this is the privilege we have. आणि येशूंबरोबर आपण चाललो तर अशी सुदैव आपल्या पदरी पडतात. Bible says in Matthew 14:30, मत्थय 14 त्यातल्या 30व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, once when Peter was sinking in the waters of Galilee, एकदा पेत्र जेव्हा गालिलाच्या पाण्यामध्ये बुडायला लागला he cried to Jesus, त्याने येशूंसमोर रडून धावा केला Jesus, save me from this death. की येशू या मृत्यूतनं मला वाचवा, मी बुडायला लागलोय. Jesus stood on the waters, येशू पाण्यावर उभे राहिले reached out his hand आणि येशूंनी हात पुढे केला and saved him. आणि त्याला वाचवलं. How thankful Peter was to Jesus. पेत्र किती आभार मानत राहिला येशूंचे की मी खूप आभारी आहे तुमचा. And he must be thankful on the day when Andrew came and told him about Jesus. आणि ज्या दिवशी अँड्रूने येऊन पेत्राला येशूविषयी सांगितलं तो किती आभार मानत असेल अँड्रूचे की तू त्या दिवशी मला सांगितलंस येशूंविषयी, तुला धन्यवाद. Thank you, Andrew. की थँक्यू, धन्यवाद अँड्रू. You introduced Jesus to me. तू माझी ओळख येशूंशी करून दिली. That's why when I was drowning, he saved me. आणि म्हणून जेव्हा मी बुडत होतो ना त्याला येशूंनी येऊन मला वाचवलं, नाही तर त्या दिवशी तर मी मेलोच असतो. Jesus will never be too late for his children. येशू त्याच्या मुलांसाठी ना कधी असे उशिरा येत नाहीत बरं का. Amen. That's why I have put every word of God in every room of my म्हणून माझ्या house. घराच्या प्रत्येक खोलीमध्ये देवाचा शब्द तुम्हाला सापडेलच. Every room has a speaker. प्रत्येक खोलीमध्ये स्पीकर पण आहे. Whichever room you go, you hear the songs of Jesus. ज्या कुठल्या खोलीत तुम्ही माझ्या घरात जाल तुम्हाला येशूंची गाणी ऐकायला मिळतील. Praise God. देवाला धन्यवाद. I value him more than anything else. कारण की ना सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा, मी कुठल्याही आणि कुणाही पेक्षा जास्त महत्व फक्त येशूंनाच देतो. मला येशूंची खूप कदर आणि खूप मोल आहे. Amen. येशू माझ्यासाठी अनमोल आहे. There was a time in Peter's life, पेत्राच्या जीवनात एक वेळ आली, he was in the boat with other friends, इतर मित्रांबरोबर तो त्याच्या नावेत होता and suddenly there arose a violent storm on the sea, आणि अचानक समुद्रावरती मोठं वादळ आलं and the waters covered the boat, आणि पाणी त्या नावेत यायला लागलं and surely they were going to be drowned. आणि नक्की आता हे लोक बुडणार होते असं ठरलंच. But म्हणजे. praise God, Jesus was there with them, पण देवाला धन्यवाद की येशू तिथे त्यावेळेला त्यांच्या बरोबर होते and they said, Jesus, save us. आणि ते म्हणाले येशूंना त्यावेळेला की येशू आम्हाला वाचवा, We perish. कारण आमचा नाश होत आहे. Jesus stood up, rebuked the waves and the storm, येशू लगेच उभे राहिले. येशूंनी त्या वादळाला लाटांना धमकावलं and there was great calm. आणि अगदी मोठी शांतता पसरली. असं येशू बरोबर असले की हे सगळे फायदे खूप होतात. Twice Jesus saved Peter from sure death. दोनदा येशू ख्रिस्तांनी पेत्राला अगदी 100% ठरलेल्या मृत्यूपासून वाचवलं की हा मेलाच असता जर येशूंनी वाचवलं नसतं तर. At another time, he had no money to pay his taxes. अजून एका वेळेला असं झालं की पेत्राकडे त्याचा कर भरायला पैसे नव्हते. Bible says in Matthew 17:24, मग मत्थय 17:24 बायबल म्हणतं taxmen came to Peter for taxes. जकातदार आले पेत्राकडे मागत मागत की अरे बाबा कर दे तुझा. Jesus said, येशू म्हणाले
Don't worry. नको टेन्शन घेऊ पेत्रा. You will never be embarrassed when I'm with you. तू कधी लज्जित होणार नाहीस. मी तुझ्या बरोबर असलो ना की मी तुला कधी लज्जित होऊच देणार नाही. नो टेन्शन. When you walk with me, you will never be put to shame. आणि तू जेव्हा माझ्या बरोबर चालत असशील तर तू कधीच लज्जित होणार नाहीयेस. टेन्शन घेऊ नकोस. Don't worry. नको काळजी कर. Take the hook and cast it out in the sea. जा हा गळ समुद्रात फेक Draw out a fish. आणि मासा लागेल तो धर. And the first fish from its gill, you will find a piece of silver आणि coin. पहिला मासा जो लागेल त्याच्या तोंडामध्ये तुला चांदीचं नाणं सापडेल. It's a gift for you. तू यासाठी गिफ्ट जा भर दे. This one. तेरा भी भर मेरा भी भर भर के आ And जा. pay our taxes and be free. तेरा भी भर क्या मेरा भी भर के आ जा. I mean, this was one of the hardest thing for Peter to do फार अवघड काम होतंय पेत्रासाठी. because he had been fishing all his life, कारण पेत्रा आयुष्यभर मासेमारी करत होता. but never had he taken a silver out of a fish's mouth. त्याने कधी माशाच्या तोंडातनं चांदीचं नाणं वगैरे बाहेर आलेलं पाहिलं नव्हतं. Say, there were thousands and millions of fish in the sea, अरे समुद्रामध्ये किती मासे असतात रे, हजारोनी. but one fish had to have a piece of silver in it. पण एकच तो मासा ठरलेला असणार आहे की ज्याच्या तोंडामध्ये चांदीचं नाणं असणार आहे. म्हणजे देवाची कमालच आहे. And that one fish to come to Peter's आणि rod, तोच मासा fishing मग पेत्राच्या rod, गळाला लागायचा आणि पेत्रानी तो धरायचा आणि ते नाणं काढायचं. it is humanly impossible. म्हणजे मानवी स्तरावरती अशक्य आहे. असं करायला देवच लागतो. And so Peter went down to the sea मग पेत्र गेला समुद्राकडे as any natural man would do, जसं कुठलाही नैसर्गिक माणूस करेल. thinking, how can it be? विचार करत की कसं म्हणजे हे कसं होईल हो? I mean, असं I am डोकं खातं. fishing for fish, but never fished for silver मी coin. आयुष्यभर मासेमारी करतोय पण माशातनं मला चांदी कधी मिळाली नाही. But it's a great victory if you know the mind of God. पण देवाचं मन जर आपल्याला कळलं ना तो महाविजय आहे आपला. The more you know the mightiness of Jesus, जेवढं तुम्हाला येशूंची महानता आणि थोरवी कळेल ना the more does everything in the way of fearfulness pass away. तेवढं ते भीतीदायक मार्गातलं सगळं भीती निघून जाते. Because to know Jesus कारण येशूंना जाणणं is to be in the place of triumph. हीच गोष्ट आपल्याला विजयी जागेवर नेते. येशूंना जाणणंच आपला विजय आहे. Yes. You know येशू माहिती Jesus, आहे? you are in the place तू of विजयी. triumph. येशू तुला माहितीये तू ऑलरेडी विजयी आहेस. असं आहे ऍक्च्युली असायला पाहिजे. Peter cast the hook in the sea, पेत्राने गळ टाकला समुद्रात. and what a disturbance was there in the sea. पाण्यामध्ये सगळा डिस्टर्बन्स होता. पाणी खवळल्यासारखं होतं. Why disturbance? का? Because कारण the other fish moved aside to make way for the one fish that had silver coin in its आतले mouth. मासे सगळे त्या एका माशाला जायला मार्ग देत होते ज्याच्या तोंडात चांदीचं नाणं होतं की इसको जाने दो मेक वे फॉर हिम टू गो. And so he caught that one fish, only one fish he आणि caught. बरोबर तो एकच मासा पेत्रांनी धरला. Say, fishermen will catch many fish. He caught one fish and that is enough. मासेमारी करणारी अनेक मासे धरतात. पेत्राला तो एकच मिळाला. एकच मिळायचा होता आणि मिळाला. One job, एक काम. God given job is enough. देवाने दिलेलं एक काम बस असतं बेटा. देवाने दिलेलं एक काम सुद्धा बस असतं. पण ते देवाने दिलेलं पाहिजे. नाही तर 10 कामं करून पण पदरी काय पडत नाही. Other people must have caught 10 fishes बाकीच्या लोकांना 10 मासे मिळाले असतील कदाचित. and they would say, Peter, only one fish. आणि ते पेत्राला बघून म्हटले असतील की तुझे एकही मिळाव. But one fish is more of value than your 10 fish. पण मला तो एक चमत्काराचा मिळालेला आहे बेटा. तुम्हाला माहिती नाही त्याच्या तोंडात काय आहे. Praise God. मैं मेरा टैक्स लेके जा रहा है इसमें. Amen. So many blessings. इतके आशीर्वाद. Once his mother-in-law was sick. एकदा पेत्राची सासू आजारी पडली. He told Jesus to come home. पेत्र येशूंना म्हणाला की गुरुदेव माझ्या घरी चला ना. Jesus touched the hand of his mother-in-law. येशू आले त्याच्या घरात आणि सासूबाईंच्या हाताला स्पर्श केला. She was healed. सासूबाई अगदी जागच्या जागी बऱ्या झाल्या. No more money to spend on medicine म्हणजे now. उगीच औषधांवरती पैसा खर्च नाही आता. What a joy. किती आनंद ना. There was this lady who was demon possessed. एक बहीण होती सैतानग्रस्त होती. तिच्या अंगात यायचं. There would be seasons where she would be normal, आणि असे काही दिवस असायचे की जिथे ती नॉर्मल असायची. but suddenly she would be attacked मग at other अकस्मात times. तिच्यावरती ते उतरायचं आणि तिला त्रास व्हायचा. No doctor could heal her. आणि अर्थातच डॉक्टर तिला बरं करू शकेना. And so she was taken to tantrics. मग तिला कोण बाबांकडे तांत्रिकां वगैरे कडे नेलं. They took lots of money, अर्थातच तिच्याकडनं त्यांनी पैसा खूप उकळला. but yet she was not healed. तरी ती बरी झाली नाही ना. She used to drink and beat the family members. ती ना प्यायची आणि परिवारातल्या सदस्यांना मारायची. Suddenly she had this craze for drinking. अकस्मात तिला ते काय व्यसन लागलं प्यायचं. They were all fed up of her. सगळे कंटाळले तिला. म्हणजे मद्यपानाचं व्यसन लागल्यासारखं. The family brought her
in the church. तिच्या परिवाराने तिला इथं चर्चला आणली. And as I prayed for her in the name of Jesus, येशूंच्या नावात जेव्हा मी तिच्यावर प्रार्थना केली, she collapsed and she was delivered. ती खाली पडली आणि तिला सुटका मिळाली. And when she rose up, मग जेव्हा ती उठली, she was so shocked. तिला इतकं आश्चर्य वाटलं. She said, "Where is it gone?" ती म्हटली, कुठे गेलं? मला जे काय होत होतं ते आता नाहीये. I said, "What has gone?" म्हटलं, काय गेलं? She said, "That burden, that torture, that something in me is gone." म्हणे ते काहीतरी ओझं होतं, छळ व्हायचा माझा, ते गेलंय. I said, "It is gone forever. Don't worry म्हटलं, now." गेलं, कायमचं गेलं, आता काळजी नको करू. She said, "Is it gone forever?" मग ती म्हटली, अच्छा, खरोखर कायमचं गेलंय? Yes, I said, "It's gone forever." म्हटलं, हो, कायमचं गेलंय. And she started jumping up and down. मग ती उड्याच मारायला लागली. So happy. एवढी आनंदी झाली. Jesus is the joy. येशू आनंद आहेत. येशू टेन्शन देत नसतात. येशू टेन्शन घेऊन जात असतात. If you serve the Lord, goodness and mercy shall follow you all the days of your life. तुम्ही जर देवाची अगदी संपूर्ण मनाने सेवा केली तर चांगुलपणा आणि दया आयुष्यभर तुमच्या मागे चालेल. You shall not live in want, तुम्हाला काही उणे पडणार नाही, because the Lord will be your shepherd. कारण प्रभू तुमचा मेंढपाळ बनेल. No plague shall come near your dwelling. एकही पीडा तुमच्या घराजवळ येणार नाही. God will satisfy you with long life, आणि देव like Joshua. दीर्घायुष्य देऊन यहोशुआप्रमाणे तुम्हाला तृप्त करेल. No weapon formed against you shall prosper. तुझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. You shall flourish like a palm tree. आणि एखाद्या नारळाच्या झाडासारखा तू फोफावशील. Amen. आमेन. He will make a way where there is no way. जिथं रस्ता नाही तिथं रस्ता देव काढेल. तो माहीर आहे या गोष्टीत. He will bring down every mountain before you. प्रत्येक डोंगर सपाट करेल तो तुझ्या समोर. Every crooked path he will make straight for you. वाकडे मार्ग तुझ्या डोळ्यासमोर तो सरळ करेल. Every valley he shall lift it up for you. दरीखोरी तुझ्यासाठी उंच करून ठेवेल. The Lord will fight for you and you will hold your peace. देव तुझ्या बाजूने लढेल आणि तू शांतच राहशील. You speak to the mountain and it shall move. तू डोंगरांशी बोलशील, डोंगर हलतील. He will make all his grace abound in your life. देव त्याची सर्वच कृपा तुझ्या जीवनावर उदंड करेल. That you will always have more than sufficient. अशासाठी की तुला पुरून उरावे, पुरून उरावे, की माझी सगळी गरज भागली आणि उरलं. So there is a way to command things to come in your life. तर आहे एक रीत ज्या रीतीनं तुम्ही गोष्टींना स्वतःच्या जीवनात यायची आज्ञा करू शकता. There is a way where things can move, तर which आहे has एक to be रीत ज्या moved. रीतीनं गोष्टी हलू शकतात, ज्या गोष्टी हलल्या पाहिजे त्या गोष्टी हलू शकतात. There is a way to move mountains before you. एक रीत आहे ज्या रीतीनं तुम्ही तुमच्या समोरचे डोंगर पण हलवू शकता. There is a way to open up closed doors. एक रीत आहे ज्या रीतीनं बंद दारही उघडू शकतात, पण त्या रीती पाळायला लागतात. There is a way to break the shackles and chains that are holding you. एक रीत आहे की ज्या रीतीनं तुम्ही तुम्हाला जे बांधलेल्या साखळ्या वगैरे तोडू शकता. There is a way to come out of your prison. एक रीत आहे ज्या रीतीनं तुम्ही तुमच्या तुरुंगातनं पण बाहेर पडू शकता. There is a way to get freedom. एक रीत आहे मोकळीकता मिळवायची, A divine way दैवी मार्ग, to stop the devil in his tracks. दैवी रीत की ज्या रीतीनं तुम्ही सैतानाला अगदी जागच्या जागी थांबवू शकाल. There is a way you can get unspeakable breakthroughs in your lives. एक रीत आहे, एक मार्ग आहे ज्या मार्गाने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अवर्णनीय नवीन सुरुवाती मिळू शकतात. There is a way where you can get your healing, एक मार्ग आहे ज्या रीतीनं तुम्हाला तुमच्या जीवनात आरोग्य पण मिळू शकतं. astonishing healing. अगदी आश्चर्यकारक आरोग्य की हे तर होणं नव्हतंच पण झालं. There is a way to get dumbfounded miracles happening in your life every day. एक रीत आणि एक मार्ग असा आहे की ज्या मार्गाने वाचा बंद करणारे चमत्कार रोज तुझ्या जीवनात घडू शकतात. God says new mercies every morning. देव म्हटलंय ना, रोज सकाळी नवीन दया मी देईन तुला. How? कशी? Accept Jesus as your Lord and येशूंना Savior. आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारा. Take him as your Lord. येशूंना आपला प्रभू म्हणून स्वीकारा. Read the Bible. बायबल रोज वाचा. Pray every day. प्रार्थना रोज करा. Things will change गोष्टी बदलतील and change for the better. आणि चांगल्याकडे जातील. Praise the Lord. देवाला धन्यवाद. We will pray. आपण आता प्रार्थना करूयात. Let's all stand up. सगळ्यांनी कृपया उभे राहा Fix your eyes on Jesus. आणि डोळे येशूंवर केंद्रित करा. He is the author and finisher of your faith. येशू ख्रिस्त तुमच्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. Just look to him फक्त येशूंकडे पहा and just make this prayer. आणि प्रार्थना करा. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I look to you, मी Lord. तुझ्याकडे बघत आहे. I know मला माहितीये there are many things that I cannot do. अनेक गोष्टी आहेत ज्या मला नाही करायला जमणार. My wisdom has failed me. माझं ज्ञान मला अपयश देत आहे. My strength has failed me. बुद्धी चालेना, शक्ती कामी पडेना. People have failed me. लोकांनी पण अपयशच दिलंय मला. Circumstances have failed me. परिस्थितीने पण मला अपयशच दिलंय. Only you can help me. फक्त तूच मला सहाय्य करू शकतोस. Only you. फक्त तू. Lord, देव बाप्पा, I open my heart to you. माझं हृदय मी तुझ्यासाठी उघडत आहे. Come into my heart. माझ्या हृदयात ये.
Change my life. माझं जीवन बदल. I receive you as my Lord and Savior. मी स्वीकारत आहे तुला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून. Jesus, येशू, you are my Lord. तू माझा प्रभू आहेस. You are my Savior. तूच माझा तारणारा आहेस. Please help me. प्लीज मला सहाय्य कर. Please help me now. प्लीज प्रभू आता मला सहाय्य करा. So Jesus is coming. बघा येशू येत He is coming. आहेत. He is coming. येशू येत आहेत. He is touching you right येशू now. तुम्हाला आता स्पर्श करतात. He is touching your life. येशू तुमच्या जीवनाला स्पर्श करतात. Things are changing. गोष्टी बदलतायत. Things are changing for you गोष्टी for the बदलतायत better. तुमच्यासाठी आता. Every devil, सैतान, I command you in the name of Jesus. त्या सैतानाला मी आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave my people in Jesus' सोड name. माझ्या लोकांना येशूच्या नावात. Leave their career in Jesus' name. त्यांचं करिअर सोड येशूच्या Leave नावात. their future in Jesus' त्यांचं name. भवितव्य सोड येशूच्या Let नावात. the financial blessings be released in their lives in आर्थिक Jesus' name. आशीर्वाद त्यांच्या जीवनात येशूच्या नावात मोकळे होऊ दे. Let healings be released in their life in आरोग्य Jesus' name. येशूच्या नावात त्यांच्या जीवनावर मोकळं होऊ दे. Let prosperity be released in their life in Jesus' name. समृद्धी येशूच्या नावात त्यांच्या जीवनावर मोकळी होऊ दे. The Lord says, प्रभू म्हणतो, those who fully trust on me, जे लोक संपूर्णतः माझ्यावर विश्वास ठेवतील I will start magnifying you in the presence of your enemies. त्या लोकांना त्यांच्या शत्रून देखत मी महान आणि मोठं करीन. I will feed you. आणि मी तुम्हाला खायला I घालीन. will clothe you. मी तुम्हाला नेसवीन. I will take care of you. मी तुम्हाला सांभाळीन. I will keep plagues far away from you. मी पीडा आणि महामारी तुमच्यापासून लांब ठेवीन. I will fill you with my joy माझ्या आनंदाने मी तुम्हाला and भरीन. my peace. माझी शांती तुम्हाला देईन. You will not be troubled like the world. आणि तुम्हाला जगातल्या लोकांसारखे त्रास होणार नाही. Because कारण though in this world you will have tribulations, जरी या जगात तुम्हाला त्रासांना तोंड द्यावं लागलं be of good cheer. तरी तुम्ही धीराने आनंदाने राहा. I have overcome the world for you. कारण तुझ्यासाठी या जगावर मात मी केली आहे. And I am here आणि मी आहे इथे with you. तुझ्या बरोबर. I will never leave मी you. तुला कधी सोडणार I will नाही. never मी forsake तुला you. कधीच टाकणार नाही. So be of good cheer. तर आनंदाने आणि धीराने राहा This is what God असं says. देव बोलत आहे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So don't worry. तर आता काळजी करू नका. God will take care of you. देव तुम्हाला सांभाळेल. Everything will fall into place. सगळं असं जागच्या जागी जसं व्हायला हवं तसं होईल. Every day seek His face. रोज प्रभूला शोधा. And only good things will happen. चांगल्याच गोष्टी फक्त तुमच्या जीवनात घडतील. Amen and amen. आमेन. आमेन. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. See you tomorrow once again उद्या आपली परत भेट होईल with a नेहमीप्रमाणे fresh message from God. आणि परमेश्वराकडनं ताजा मानना आपल्याला मिळेल. Amen. देवाला धन्यवाद.